ओके. सो ऑर गेटला इनपुट 2 or more आउटपुट 1, अँड गेटला इनपुट 2 or more आउटपुट 1 असणार आहे. तर याच्यानंतर याच्या बिहाइंड लॉजिक काय असणार आहे? लॉजिक ऑफ द ऑर गेट. when one of the inputs is on, we get output. That is the logic behind the OR gate. ठीक आहे. आणि लॉजिक बिहाइंड अँड गेट का आहे? when all inputs are on. Okay. When all inputs are on, then only we get output. Okay, so that is the logic behind the working of the AND gate. After that, याचा symbol कसा आहे? Symbol is like this, OR gate. आणि याचं सिंबल कसं आहे? D. ओके. त्याच्यानंतर याचं बुलियन एक्सप्रेशन कसं आहे लक्षात घ्या. बुलियन एक्सप्रेशन. So Boolean expression for AND gate is y is equal to a plus b. आणि याचं Boolean expression कसं आहे लक्षात घ्या. y is equal to a and b किंवा a dot b. आणि याचा ट्रूथ टेबल काढायचा झाला, ट्रूथ टेबल. ओके. आणि याचा देखील ट्रूथ टेबल. तर हा ट्रूथ टेबल कसा आहे ना लक्षात घ्या. तर याच्यामध्ये ए बी वाय. तर ए आणि बी सुरुवातीला 0 0 असताना वाय काय असणार आहे? 0. A1 B0 असेल तर y 1. A0 B1 असेल तर y is 1 and A1 B1 असेल तर y काय येणार आहे? 1 येणार आहे. दॅट इज द ट्रूथ टेबल. म्हणजे कुठलंही एक इनपुट ऑन असेल किंवा सगळे इनपुट ऑन असतील तर देखील आपल्याला आउटपुट मिळतं. आणि याचा जो ट्रूथ टेबल आहे ABY मध्ये कसा येणार बघा. when both are off, दोन्ही इनपुट ऑफ असतील तर आउटपुट काय असणार आहे? ऑफच असणार. A ऑन आणि B ऑफ असेल तर आउटपुट अजूनही ऑफच असणार आहे. A ऑफ असेल, B ऑन असेल तर आउटपुट ऑफच मिळणार आहे. आणि ज्यावेळी सगळे इनपुट ऑन होणार त्याच वेळी आपल्याला आउटपुट मिळतं. सो 0 0 0 1. ओके. नेक्स्ट, that is not gate. ओके. आता नॉट गेट मध्ये काय असतात? नंबर ऑफ इनपुट्स आर 1 आणि आउटपुट देखील काय असतं? 1च असतं. ओके. इनपुट्सची संख्या एकच असते, एकपेक्षा जास्त नसते. आणि आउटपुट देखील काय असणार आहे? 1च असणार आहे. आणि याच्या बिहाइंड लॉजिक काय असणार आहे? तर लॉजिक इज लाईक दिस.
logic when input is on, output is off, or vice versa. That is the logic. म्हणजे इनपुट जर ऑन असेल तर आउटपुट काय असणार आहे, ऑफ असणार आहे, आणि इनपुट ऑफ असेल तर काय असणार आहे, आउटपुट ऑन असणार आहे. ओके. याचं सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल कसं आहे लक्षात घ्या. सिम्बॉल इज लाईक दिस. Symbol of the NOT gate is, there is a triangle and there is a small circle. Single input and single output. A is the input, Y is the output. ठीक आहे. याचं बुलियन एक्सप्रेशन कसं येणार लक्षात घ्या. बुलियन एक्सप्रेशन इज Y is equal to A bar. That is the Boolean expression. Y is equal to A bar. लक्षात घ्या. एरो नाहीये लक्षात घ्या, तो A bar फक्त आहे. आणि याचा ट्रूथ टेबल कसा येणार लक्षात घ्या. ट्रूथ टेबल A आणि Y असे दोनच कॉलम येणार आहेत. A 0 असेल तर Y 1 असणार, आणि A 1 असेल तर Y काय असणार आहे, 0. दॅट इज द ट्रूथ टेबल फॉर द नॉट गेट. नॉट गेट लक्षात आलं का बघा. नॉट गेट जे आहे ते काय करतं, ऑनचं ऑफ आणि ऑफचं ऑन करतं. म्हणजे इनपुट ऑन असेल तर आउटपुटला ऑफ मिळणार, आणि आउटपुट ऑफ असेल तर इनपुटला ऑन मिळणार. तर हे दीज आर द 3 फंडामेंटल गेट. गेटचे एकूण 3 टाईप आहेत फंडामेंटल गेटमध्ये. गेटचे टोटल 2 टाईप आहेत, फंडामेंटल किंवा बेसिक गेट्स अँड डिराइव्ड गेट. आणि फंडामेंटल गेट्स मध्ये काय आहेत, 3 टाईप्स आहेत. फंडामेंटल गेटमध्ये 3 टाईप कुठले, अँड ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट. ओके. या 3 गेट मध्ये काय डाऊट असेल तर अगोदर विचारा, अदरवाइज वी कॅन प्रोसीड फॉर द नेक्स्ट गेट्स, डिराइव्ड गेट्स. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर विचारा 3 गेट मध्ये. जे गेट आहेत, सिम्बॉल जे आहेत, काही स्टुडंटचा क्वेश्चन आहे की सिम्बॉल कसे ठरवलेले आहेत. तर सिम्बॉल ते बुलियन अल्जेब्रा नावाचा एक सेपरेट पार्ट आहे, आणि त्याच्यामध्ये सायंटिस्टने काही सिम्बॉल ठरवलेले आहेत. ओके. आणि याचा यूज काय, गेट्स. तुमचं जे कम्प्युटर आहे ते सगळं लॉजिक गेटवरच वर्क होत आहे, लक्षात घ्या. तुमचा जो आयसी असतो, लक्षात घ्या, आयसी त्याच्यामध्ये लॉजिक ऑपरेशन केले जातात, अँड ऑर नॉट वगैरे. आणि हे लॉजिक ऑपरेशन सगळ्या करून तुमचं हे प्रोसेसिंग होते. म्हणजे व्हिडिओ दाखवणं किंवा साऊंड रेकॉर्ड करणं किंवा ते दाखवणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये होणाऱ्या सगळ्या प्रोसेस या लॉजिक गेटवरच होतात, लक्षात घ्या. आणि नॉट गेटची सर्किट डायग्राम जी आहे ती अशी येणार आहे, लक्षात घ्या. सपोज दिस इज अ बॅटरी, and here there is a switch, and here there is a bulb. So this is input A, this is output Y. आता लक्षात घ्या, A जो आहे तो कुठल्या कंडिशन मध्ये आहे, आता ऑफ कंडिशन मध्ये आहे. A ऑफ असल्यामुळे काय होणार, करंट जो आहे तो बल्ब मधूनच फ्लो होणार, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, बल्ब विल स्टार्ट ग्लोईंग. म्हणजे A ऑफ असताना काय आहे, Y ऑन आहे. आता A जर ऑन केला, आता करंट कसा फ्लो होतो, मिनिमम रेझिस्टन्सच्या पाथ मधून, म्हणजे शॉर्ट सर्किट होणार इथं.
जे बी जर ऑन केला तर करंट जो आहे तो डायरेक्टली स्विच मधून फ्लो होणार, बल्ब मधून करंट फ्लो होणार नाही. आणि त्याच्यामुळे ए ऑफ असताना बी जे आहे म्हणजे ए ऑफ असताना बी ऑन मिळणार आणि ए ऑन असताना काय होणार आहे, बी ऑफ मिळणार आहे. हे असं थोडक्यात सर्किट डायग्राम याची येणार आहे. ठीक आहे, आता डिराइव्ड गेट्सचा पार्ट आपण बघूया. डिराइव्ड गेट्स, डिराइव्ड गेट्स मध्ये कुठले कुठले गेट्स आहेत? फर्स्ट इज द नॉर गेट, सेकंड इज द नॅन्ड गेट, थर्ड इज द XOR gate and fourth is the XNOR gate. ठीक आहे, तर त्याच्यामधलं नॉर गेट सुरुवातीला बघूया आपण. नॉर गेट, आता नॉर गेट कसं प्रोड्यूस होणार आहे? तर when OR gate is connected to the NOT gate, this is called as NOR gate. म्हणजे नॉट गेट जे आहे ते कशाला जोडायचं? ऑर गेटला जोडायचं. आणि असं जोडल्यानंतर काय होणार आहे? वी गेट द नॉट गेट. ओके, आणि याच्यामुळे काय होणार लक्षात घ्या. ऑर गेटचं जे काय आउटपुट असणार आहे ते नॉट गेटमुळे काय केलं जाणार? रिव्हर्स केलं जाणार. म्हणजे ऑन असेल तर ऑफ केलं जाणार, ऑफ असेल तर ऑन केलं जाणार. म्हणजे याचा ट्रूथ टेबल कसा येणार बघा. ट्रूथ टेबल, इनपुट ए बी, ओके, आणि आउटपुट वाय काय येणार आहे? आता ए आणि बी 0 असतील, ए 0 बी 0 असेल तर ऑर गेटचं आउटपुट काय येणार आहे? 0. आणि नॉट गेटमुळे काय होणार? त्याचं 0चं परत काय होणार आहे? 1 होणार आहे. ओके, 0 0 च 1 होणार. आता सपोज इनपुट 1 0 आहे, इनपुटला काय आहे? 1 0. 1 0 च ऑर गेटमुळे काय होणार आहे? 1 होणार. कारण ऑर गेटला कुठलंही एक इनपुट ऑन असेल तर आपल्याला आउटपुट मिळतं. आणि 1 च नॉट गेटमुळे काय होणार आहे? 0 होणार. ओके, तसं 0 1 च काय होणार? 0 1 असेल तर आउटपुटला 1 येणार आणि त्याचं नॉट गेटमुळे फायनल आउटपुट काय होणार आहे? 0. 1 1 च काय होणार? ऑर गेटचं आउटपुट 1 1 च 1 येणार आणि त्याच्या पुढे नॉट गेट असेल तर काय येणार आहे? 0. ओके, त्याच्यामुळं या पद्धतीनं हे ट्रूथ टेबल फॉर द नॉर गेट येणार आहे. लक्षात येते का? इथं ऑर गेटचं आउटपुट आणि हे नॉर गेटचं आउटपुट. ऑर गेटचं आउटपुट काय होतंय? 0 0 च काय होतंय? 0. 1 0 च 1, 0 1 च 1 आणि 1 1 च 1 येत होतं, बरोबर आहे ना ऑर गेटला. त्याचं फक्त काय होणार आहे? नॉट गेट त्याच्या पुढे आल्यामुळं 0 च 1, 1 च 0, 1 च 0, 1 च 0 येणार आहे. ओके, मग याच्या पाठीमागचं लॉजिक जर सांगायचं झालं तर लॉजिक काय येणार आहे? नॉर गेटचं लॉजिक काय येणार? याच्यावरून लॉजिक आपण ठरवू शकतो. याच्या पाठीमागचं लॉजिक काय असणार आहे? व्हेन ऑल इनपुट्स आर ऑफ देन ओनली वी गेट द आउटपुट. लक्षात घ्या, ज्यावेळी सगळे इनपुट्स ऑफ असतील त्याच वेळी आपल्याला आउटपुट मिळणार आहे. ज्यावेळी सगळे इनपुट ऑफ असतील त्याच वेळी आपल्याला आउटपुट मिळणार आहे. ओके, that is the logic behind it. Okay, when all inputs are off then only we get output.
दॅट इज द लॉजिक बिहाइंड द नॉर गेट. ठीक आहे. आता याचं सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल कसं असणार आहे लक्षात घ्या. सिम्बॉल इज लाईक दिस. म्हणजे पूर्वीचं ऑर गेटचं जे सिम्बॉल आहे त्याच्या पुढे काय करायचं, एक सर्कल फक्त जोडायचं आहे. दॅट इज द सिम्बॉल ऑफ द नॉर गेट. ओके. याला सर्किट डायग्राम असं काय सांगता येणार नाही. सर्किट डायग्रामची काय आवश्यकता नाहीये. ओके. सो दिस इज द नॉर गेट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टडी करूया आपण आता नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेट म्हणजे काय असेल सांगा, कसं तयार होणार नॅन्ड गेट. नॅन्ड गेट सिंपल आहे. जर अँड गेटला पुढं नॉट गेट आपण जोडलं, वी गेट दी नॅन्ड गेट. ओके. सो व्हेन आउटपुट ऑफ द अँड गेट, म्हणजे कसं लिहायचं कसं आहे तर व्हेन आउटपुट ऑफ द अँड गेट इज कनेक्टेड टू द नॉट गेट, वी गेट द नॅन्ड गेट. ओके. आता हे जे नॅन्ड गेट आहे याचा ट्रूथ टेबल कसा येणार आहे लक्षात घ्या. ट्रूथ टेबल ए बी वाय. आता मला सांगा ए आणि बी 0 0 असताना अँड गेटचं आउटपुट काय होतं. ए आणि बी 0 0 असताना अँड गेटचं आउटपुट 0 होतं आणि त्याच्या पुढं नॉट आहे. त्या 0चं काय होणार मग 1 होणार. ओके. 1 0 असेल तर 0च होतं ना. अँड गेटचं आउटपुट 0 होतं आणि 0च्या पुढे नॉट असल्यामुळे काय होणार आहे त्याचं परत 1 होणार. 0 1चं अँड गेटचं आउटपुट 0च असणार आहे आणि नॉट गेटमुळे काय होणार परत ते 1 होणार आणि 1 1चं काय असणार आहे 0. कारण 1 1चं म्हणजे दोन्ही इनपुट ऑन असतील तर अँड गेटमुळे काय होणार आहे आउटपुट विल बी ऑन. आउटपुट ऑन असेल तर नॉट त्याच्या पुढे नॉट गेटमुळे काय होणार आहे त्याचं 0 होणार. ओके. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द नॅन्ड गेट. ठीक आहे. मग याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे, लॉजिक ऑफ वर्किंग ऑफ द नॅन्ड गेट काय आहे. when all inputs are on then input is off. when all inputs are on then output is off. जे ज्यावेळी सगळे आउटपुट ऑन असणार आहेत त्यावेळी आपल्याला आउटपुट ऑफ मिळणार आहे. दॅट इज द लॉजिक ऑफ द नॅन्ड गेट येणार आहे. आणि याचं सिम्बॉल कसं येणार लक्षात घ्या. सिम्बॉल सो लेटर डी काढायचा आहे आणि त्याला पुढं एक सर्कल काढायचं आहे, स्मॉल सर्कल. So this is the symbol of the NAND gate. Okay, Boolean expression तुम्हाला सांगायचे राहिले. Boolean expression नॉर गेटचं सांगायचं राहिलं. नॉर गेटचं काय येणार बघा. y इज इक्वल टू a प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय होतं ऑर होतं आणि त्याला बार द्यायचा आहे. ए प्लस बी बार म्हणजे काय झालं. दिस इज द नॉर गेट. आणि नॅन्ड गेटचं बुलियन एक्सप्रेशन काय येणार आहे. y इज इक्वल टू a डॉट बी. ए डॉट बी म्हणजे अँड गेट झालं ना आणि त्याच्या पुढे नॉट येणार म्हणजे त्याच्यावर बार येणार आहे लक्षात घ्या. ए डॉट बी बार. दॅट इज द नॅन्ड गेट. बुलियन एक्सप्रेशन ऑफ द नॅन्ड गेट. ओके. लॉजिक याचं काय येणार आहे. लॉजिक येणार आहे when all inputs are on then output is off.
म्हणजे ज्यावेळी सगळे इनपुट ऑन असणार त्यावेळी आउटपुट आपल्याला मिळणार नाही. ओके, सो दॅट इज द लॉजिक ऑफ द नॅन्ड गेट. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जे डिराइव्ड गेट आहे त्याला काय म्हणतो आपण, एक्सॉर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. एक्सॉर गेट म्हणजे काय म्हणायचं याला, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. काय म्हणलं, एक्सॉर ऐवजी काय म्हटलं जातं, ई ऑर असंही म्हटलं जातं याला, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, अँड देअरफॉर एक्सॉर किंवा ई ऑर असं त्याला म्हटलं जातं. आता याला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट असं का म्हटलं जातं, कारण ऑर गेटचा ट्रूथ टेबल तुम्हाला माहित आहे. ऑर गेटचा ट्रूथ टेबल कसा आहे बघा, ए बी वाय. तर त्याच्यामध्ये 0 0 ला 0 आहे आणि 1 0 ला 1 आहे, 0 1 ला देखील 1 आहे आणि 1 1 ला देखील काय आहे, 1 आहे. तर इथं फक्त 0 होते. जे ऑर गेट्सच थोडंसं मॉडिफाय होते, लक्षात घ्या, मॉडिफिकेशन होते आणि म्हणून याला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट म्हणायचं, लक्षात घ्या. आता एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये लॉजिक काय होते लक्षात घ्या. लॉजिक कसं आहे बघा, ज्यावेळी इनपुट डिसिमिलर असतील त्याच वेळी आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आउटपुट कधी मिळतंय, इनपुट डिसिमिलर पाहिजेत, म्हणजे एक ऑन असेल तर दुसरं ऑफ पाहिजे. या पद्धतीने डिसिमिलर जर इनपुट असतील तरच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आणि सिमिलर स्टेटमध्ये जर इनपुट असतील, म्हणजे दोन्ही 0 0 दोन्ही ऑफ असतील किंवा दोन्ही ऑन असतील तर आपल्याला आउटपुट मिळणार नाही. दॅट इज द लॉजिक ऑफ द एक्सॉर गेट. लॉजिक काय आहे, व्हेन इनपुट्स आर इन dissimilar state, then only we get output. ओके, म्हणजेच याचा दुसरा मिनिंग काय होतो, when inputs are in similar state then output is off. That is the logic. हे लॉजिक असणार आहे एक्सॉर गेटचं, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट्स. याचं सिम्बॉल कसं आहे लक्षात घ्या. आता सिम्बॉल इज लाईक दिस. ऑर गेटचं सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला, इट इज लाईक दिस, सिम्बॉल ऑफ द ऑर गेट. तर त्याच्या पाठीमागे आणखी एक लाईन ड्रॉ करायची. A, B and Y. दिस इज अ सिम्बॉल. म्हणजे ऑर गेटलाच काय केलेलं आहे, पाठीमागं आणखी एक कर्व काढलेला आहे, लक्षात घ्या, आर्क काढलेला आहे. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द एक्सॉर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. ओके, आणि याचं बुलियन एक्सप्रेशन काय येणार, बुलियन एक्सप्रेशन इज लाईक दिस. दॅट इज y इज इक्वल टू काय होतं, a प्लस बी. y इज इक्वल टू a प्लस बी कुणासाठी होतं, ऑर गेट साठी. तर त्या प्लसला काय करायचंय, सर्कल करायचंय. a प्लस सर्कल मध्ये प्लस बी. ओके, एक्सॉर गेटचं लॉजिक काय लक्षात आलं ना. हे बघा, ऑर गेट मध्येच थोडंसं आउटपुट मध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि म्हणून याला काय म्हणायचं, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट असं म्हणायचं. ऑर गेटचं आउटपुट काय होतं, 0 1 1 1 होतं. त्याच्याऐवजी काय होतंय, 0 1 1 0 होते, 0 1 1 0 होते. म्हणजे याचं लॉजिक काय ना, ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 0 असणार किंवा दोन्ही इनपुट 1 1 असणार त्यावेळी आपल्याकडे आउटपुट नाहीये. म्हणजे ज्यावेळी इनपुट सिमिलर स्टेट मध्ये असणार, ज्यावेळी इनपुट सिमिलर स्टेट मध्ये म्हणजे दोन्ही ऑन पाहिजेत किंवा दोन्ही ऑफ पाहिजेत त्यावेळी आउटपुट 0 असणार आहे. आणि ज्यावेळी इनपुट्स जे आहे ते डिसिमिलर स्टेट मध्ये असणार, म्हणजे एक ऑन असेल दुसरा ऑफ पाहिजे किंवा पहिला ऑफ असेल तर दुसरा ऑन पाहिजे.
या स्टेट मध्ये असेल तरच आपल्याला काय मिळतं, आउटपुट मिळतं. दॅट इज एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. बुलियन एक्सप्रेशन कसं करायचं आहे, y इज इक्वल टू ए प्लस बी फक्त आहे ना. ऑर गेट साठी काय आहे, ए प्लस बी. ए प्लस बी ऐवजी काय येणार, ए सर्कल मध्ये प्लस काढायचं आहे साइन, सर्कल मध्ये प्लस किंवा प्लसला सर्कल द्यायचं आणि बी करायचं. दॅट इज द बुलियन एक्सप्रेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सनॉर गेट. एक्सनॉर गेट मध्ये आपण काय करणार आता, आता काही स्टुडंट इथं क्वेश्चन विचारलेत की सर्कल प्लस का वापरायचं, सर्कल का वापरायचं, सिम्बॉल कसे आलेत वगैरे. हा बुलियन अल्जेब्रा नावाचा एक सेपरेट सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काय आपल्याला एवढी आवश्यकता सध्या तरी नाहीये, लक्षात घ्या. ओके, बुलियन अल्जेब्रा नावाचा एक सेपरेट पार्ट आहे. काही सायंटिस्टनी तो डिझाईन केलेला आहे. जसं सिम्पल अल्जेब्रा असतं तसं बुलियन अल्जेब्रा आहे. आणि हे आपण फक्त इंट्रोडक्टरी पार्ट बघायला लागलोय, सिम्बॉल, त्याचे बुलियन एक्सप्रेशन्स वगैरे, त्याचं कॅल्क्युलेशन, त्या बुलियन एक्सप्रेशन नुसार लॉज ऑफ बुलियन अल्जेब्रा काहीतरी आहेत. ओके, ते लॉज आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत, तो आपल्या सिलेबसचा पार्ट नाही, लक्षात घ्या. ओके, ते प्लस साइन का, प्लस मध्ये सर्कल का साइन, हे बुलियन अल्जेब्रा मध्ये याचं एक्सप्लेनेशन असेल, लक्षात घ्या. ओके, तेवढे डिटेल मध्ये आपण जाणार नाही सध्या तरी. त्याचं सिम्बॉल का आहे, बुलियन एक्सप्रेशन का आहे, एमसीक्यू मध्ये एवढंच विचारलं जातं, त्याच्या पलीकडे काही विचारलं जाणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तेवढाच पार्ट लक्षात ठेवा. आता एक्सनॉर गेट. एक्सनॉर गेट कसं प्रोड्यूस होणार, ज्यावेळी हे एक्सऑर गेट आहे ना, एक्सऑर गेटला काय करावं लागेल आपल्याला, पुढं नॉट गेट जोडावं लागेल. एक्सऑर गेटला नॉट गेट जोडलं 10. वेट फॉर 5 मिनिट्स. ओके, टाइम 5 मिनिटं 6 मिनिटाचंच रिमेनिंग राहिलेला आहे. त्याच्यामुळे काय करूया, एक 5 मिनिटानंतर जरा पुन्हा भेटूया.